एवढं रुडली का बोलतात? हे चांगलंच बोलतोय ना काका, आम्ही पण रुडली बोलायचे. बाहेर रस्ते जावतोय, त्यांच्या घरात थोडी गाडी लावली, बाहेर लगे बाहेर म्हणे. अरे चालू का तुमचं? फोटो काढायचे का? फोटो काढला का? कुठं काढते तो? फोटो काढला ना बघ. काढता का? चेक करता मोबाईल. हॅलो बडीज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आपण जात आहोत एक सुंदरशा मंदिरला, जिथे जायची माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती, जी रील मी 1.5 वर्षापूर्वी सेव्ह केली होती. आज मी तिथे जाते. मंदिरचं नाव आहे घाटेश्वर मंदिर. ते रूट मला एक्झॅक्ट नाही माहिती, तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघालच. तर चला, काही जास्त घाई न करता आपण डायरेक्ट मिळू गाडीवर की. चला तर मग आपण निघू. आपल्याला जायचं आता पुढे जाऊन एका पॉईंटला जाऊन थांबायचे. तिथून एक जण भेटेल, त्याच्यानंतर भूमकर चौकात एक जण भेटेल. तर चला आपण आता आपल्या राईडची सुरुवात करू. हर हर महादेव. चला. पावसाळ्यात खूप मजा येईल राईडचा. तोपर्यंत मला टायर चेंज करायचेत. सगळं घेतलंय ना मी, सगळं घेतलंय. काय विसरलं तर तिथं जाऊन कळेलच. डोळ्यात पाणी येतंय. वायझर लावायची इच्छा होत नाही कारण गरम होत आहे. आपल्याला इथून थोडंसं पुढे जाऊन थांबायचं आहे, मग ऋषिकेश येईल. पुढे जाऊन कौस्तुभ भेटणार आहे. आज आम्ही असे 3 जण जाणार आहेत. मे बी आता असं 3च राहू आम्ही राईडला, कारण फिरणारे लोक खूप कमी असतात. त्याच्यामुळे इथं थांबू आपण. येईल तो तोपर्यंत थोडंसं पायाला सपोर्ट देते. असं तर पोहोचत नाही, तर असं पोहोचू. यार कधी येईल हा? कधी जायचं? किती वाजलेत? सध्या टाईम झाला आहे 5:22. मी 5:15च्या आसपास निघालेली. 5:22 झालेत. 5ला निघायचं होतं बघा. असंच होतं नेहमी. आता इथं जायचे भूमकर चौकात. हां चला, फास्ट चालव थोडीशी गाडी. आला फायनली. म्हणतोय ब्लॉक करते म्हणले का? मलाच नाही लक्षात आलं. मला बोलायचं होतं यार, माझं वायझर मी क्लीन केलं तरी पण असं फिकं फिकं दिसतं. आता आपल्याला जायचं भूमकर चौकामध्ये. तिथं थांबलाय कौस्तुभ. मग तिथून आपली खरी राईड स्टार्ट होईल. आय डोंट नो किती टाईम लागेल. आपलं डेस्टिनेशन आहे घाटेश्वर मंदिर. महादेवाचं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. आजचा रूट असेल तळेगाव दाभाडेवाला. लोणावळ्या साईडला नाही जायचं, त्याच्या दुसऱ्या साईडनं जायचं आहे आपल्याला. तिथून जवळपासच आहे तळेगाव दाभाडेपासनं. जवळपास म्हणजे तिथून पण चांगलंच असेल 20 किलोमीटर आय थिंक सो. हां यार, मी चुकीचा ब्रिज घेतला. एक तर ऑलरेडी लेट झाला आहे, बरोबर मी चुकीचा ब्रिज घेतला आहे. शिट यार, मला घालून जायला पाहिजे होतं. आता मला टर्न घेऊन जायला लागेल. हा तर नाही येत ना माझ्या मागे. ह्याच्या खाली होतं भूमकर, सॉरी डांगे चौक. शिट, तो पण नाही दिसत आहे राव. टर्न घेऊन जायला लागेल आता. टर्न कुठून आहे? जवळच आहे ते. चुकीचा टर्न घेतलाय. डांगे चौकातून जायचं होतं. डांगे चौकातून जायचं होतं. हा गेला. इथून टर्न घे. भूमकर चौक तर आला. इथंच थांबू का? थांबायचे कुठं माहितीच नाही. मला वाटलं हा दूर आहे म्हणून मी साईडला थांबत होते. त्याला बोललेलं आहे ना 5:30ला येतो.
मला पण बोलला 5:30ला भूमकर चौकात येतो. नाही सॉरी 5:15ला सॉरी हां इथून लेफ्ट घेतल्यानंतर माझी रूम होती. इथं हॉस्टेल आहे इंदिरा कॉलेजचं त्याच्या मागे. आणि हा आहे विजन मॉल. कुठे आहे? शेल पेट्रोल पंपवर थांबले पुढे. अच्छा चल मग चल पुढे. या रोडला खूप खतरनाक धूळ असते रे बाबा, कारण इथं कंटिन्यू कन्स्ट्रक्शन सुरू आहेत. कंटिन्यू नेक्स्ट लेवल कन्स्ट्रक्शन्स. हां इथं आहे शेल पेट्रोल पंप. मी तर कालच शेलचंच पेट्रोल टाकलं आहे, फुल केलं पण. ओ वाव खूप सारे रायडर्स आहेत तिथं तर. बट वेअर इज ही? काय झालं? काय नाही, त्याला सांगत होतो तुझ्यामुळे. ओ हो किती लेट केला माहिती? मी 5:15 पासून थांबले होते तिथं. 5:30 वाजता आलाय. किती दाखवतो इथून? 1 hour 5 minutes. तू पुढं आम्ही तुला फॉलो करतो. लावलाय मॅप कशासाठी? आता आम्हाला घरी घसरला. बापरे लिटरली काहीच नाही दिसत आहे. अप्पर लावून येतात ना समोरून लोक, काहीच नाही दिसत. चली बनके हवा रखो मेरे मन को. मला फक्त फॉलो करायचं, मी याच्यातच खुश आहे. काय गरजच नाही यार मॅप बघा कुठे जायचं करा, आपल्याला ते होतच नाही. मुंबई जाऊ का? पण पकडतील मला. हे फक्त 4 व्हीलरवाल्यांसाठी एक्सप्रेस हायवे आहे तो, तर कळतच नाही मला. ओ यार बघ चालवायचं ना थोडं कौस्तुभा. मीच बघून चालवते, थोडं वायझर ओपन करून बरं वाटेल. तर गाईज आय हॅव क्वेश्चन फॉर यू. तर मला घ्यायचं आहे काहीतरी एक गोष्ट. मी सांगते, मला प्लीज 2 पैकी एक गोष्ट सजेस्ट करा कुठली वाली घेऊ. म्हणजे मी हर्ष भाईकडे गेले होते, मला इंटरकॉम घ्यायचा होता. बट ही सजेस्ट मी की त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यावरून ही सजेस्ट मी कि फर्स्ट आप हेलमेट ले लो अच्छा वाला, फिर उसके बाद इंटरकॉम लेना. क्योंकि एक मतलब क्या बोलते हैं टेक वाला जो चीज़ है वो सैक्रिफाइस करे तो चल जाएगा, बट जो सेफ्टी है वो फर्स्ट चाहिए. माझ्याकडे हेल्मेट आहे ठीक आहे, तेवढं हे नाही आहे इम्पॅक्टफुल, बट हेल्मेट आहे. आणि मला हेल्मेट घेऊ का आता इंटरकॉम घेऊ, मला हे नाही कळत. आता मला सांगा तुम्ही की मी कशासाठी जाऊ, हेल्मेटसाठी जाऊ का इंटरकॉमसाठी जाऊ? माझं मन तर करतं इंटरकॉम घ्यायचं. मला असे डोंगर आले की मस्त वाटायला लागतं. हे वाले डोंगर असं वाटतं ते आपण लहानपणी ड्रॉ नव्हतो करत. तुम्हाला दिसते का मला नाही माहिती. असे हाफ प्लस असा पूर्णवाला डोंगर बघा ना, असा मग असा मागे सूर्य काढायचो. ते परफेक्ट पिक्चराइज्ड. मी जस्ट थोडंसं वायझर ओपन करून बघितलं. आय कॅन इवन ओपन माय आईज. समजतं एवढं वारं लागतं आहे आणि थोडंसं पावसात ठिपका पण पडला मला. पाऊस पण येऊ शकतो यार, थंड वातावरण आहे ना इकडं, थोडंसं आभाळ पण आहे. गोरिला चहा प्यायचा आहे. 250 होंडाच्या गाड्या खूप विकत आहेत का ह्यावाला? छान आहेत, मला पण आवडते ही वाली बाईक. वॉज क्वाईट गुड. तो पुढे गेला का माहिती, त्याला चहा प्यायचा आहे आणि तो एखादा स्पॉट बघून थांबवणार आता साईडला.
सगळ्यात भारी चहा मला आतापर्यंत शिवनेरीला जाताना तो गुळाचा चहा होता. त्या टाईमला माझा फास्ट होता त्या दिवशी. मागच्या वेळेस आम्ही तिथून चहा पिलेला. हा राईड घ्यायचा होता. मला वाटलं तो म्हणते मला जा पुढे जा पुढे, मग मी मनात निघले. ह्या रोडनी फर्स्ट टाईम जाते. ही रोड तुम्हाला बघायला भेटेल. आता हा कुठं राहिला? जस्ट मागे होतं ना आता, जस्ट यासाठी इंटरकॉम पाहिजे. हा कुठं राहिला? टर्न तर घेतलेला. हा टर्न घेतलं का नाही? तो स्पीड वाढव म्हणतो चहा प्यायचा म्हणतो का? हा स्पीड वाढव म्हणतो का चहा प्यायचं म्हणतो? चहा प्यायचा, असं चहा प्यायचाय, चहा प्यायचाय. मी तेच म्हटलं हा गाडी थांबत कोण नव्हता इकडे आहे, मग तिकडेच तो थांबला होतो. नाही तो आला ना, टर्न घेतला, मग साईडला होता, एकदमच गायब झाला. होतं पण नाही उघडं open. हा ना, आज ओपनच नाही. नाहीतर ह्याच्या एक्झॅक्ट जेव्हा टर्न घेतो ना तिथंच चहावाला होता. होता का? हां, पण आज बंद होता ते चहावाला. अरे कॅमेरा स्लिप झाला होता, असंच पडलं समोर. काय बोलायला लागलास? मग ती फिट करायला लागलो. कसं काय लूज झालं काय माहिती. मी फिट केला होता चांगला. बरं गेलो. हे काढायचं. किती शार्प त्यांनी कसं शार्प. चला. कसला रस्ता आहे, घोड्यावर असं उंठावर बसल्यासारखं वाटतंय. गटक गटक गटक. मी उंठावून आठवलं मला जेव्हा मी फर्स्ट MTची टेस्ट राईड घेतली होती. मला असं वाटलं होतं मी उंठावर बसले. एवढं हाईट वाटायची. विचार करा त्या ॲडव्हेंचर बाईकवर काय वाटत असेल, काय फील असेल त्या ॲडव्हेंचर बाईक. नेक्स्ट वीकमध्ये घरी जाणार आहे मित्रांनो. मी घरीचा पण ब्लॉग करेल एखादा. तो मोठो ब्लॉग नसेल पण मी बनवेल तो ब्लॉग. कारण तुम्हाला जी मी गुड न्यूज म्हणली होती ती झाली आहे आणि मी तुम्हाला ती दाखवणार आहे. त्याच्यामुळे मला घरी जायचं आहे आणि घरी जाऊन ब्लॉग करायचा आहे. मला फक्त थोडा आळस नसायला पाहिजे त्या टाईमला. ट्रॅव्हल करून यार, पुण्यावरून लातूर खूप बरं होतं. मुंबईवरून लातूर खूप दूर 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 वाटतं. बघा बघा कसलं मस्त वाटतं. सूर्याचं थोडंसं प्रकाश पडला आहे तर ऑरेंज ऑरेंज. अरे हा एक दबस बघा. आहे का कुठे? चहा पण नाही यार उघडला आणखीन. म्हातारी वा वा भेटलं. आहे का? हा एक घेईल ना, पण सोबत काहीतरी घेईल. मी नुसता चहा नाही पिणार. हे गाडीवरच ठेवते, कुठं राबू याला. निघताना माउंट बसवलं नव्हतंस का व्यवस्थित? तरी पण काय माहित, मला वाटतं ती काढते काढते ठेवते. चहा पिऊन झालाय. एक वेगळंच पेन होतं यार स्टमकमध्ये, ॲब्डोमनमध्ये. सडन पेन सुरू झालं. आज यस, हे ॲडव्हेंचर बाईक सही आहेत. अरे हा तो काय पेट्रोल पंपवाला तो हां हां, मी तेच म्हणणार होते. आता शेलवरती थांबलेले लोक आहेत ते. ट्रायमच्या सगळ्या हां, ट्रायम्फ आहेत सगळ्या. टायगर होते टायगर. हां असं असते ब्लॉगरसोबत ट्रॅव्हल करताना. मी पण करते व्लॉगिंग, पण तो नवीन आहे ना, थोडं अँगल सेट करायला टाईम जातो त्याला. आपला कसं ऑलरेडी सेट असतं सगळ्या गोष्टी. हा हा हा, सनराईज झाला. मस्त बघा, सनराईज झाला आहे. मस्त दिसतं आहे. ह्याचीच किरणं दिसत होते आणि काय सही किरणं दिसत आहेत. मला तो वाला व्ह्यू कधीच भेटत नाही जिथं सनराईज होतो आणि त्या डायरेक्शननं आम्ही चालतो. असं भेटतच नाही. पण काही घाट आहे का?
मंदिरचं नाव घाटेश्वर नाही घाटकेश्वर आहे असं हा म्हणला मला. मी स्वतः कन्फ्यूज झाले आता. पण आम्ही ते रील खूप म्हणजे मी याला पाठवलेले, याला पण सेव्ह केला होता 1.5 वर्षाखाली. आत्ताच बोलणं झालं आमचं. 1.5 वर्षाखाली रील सेव्ह केलेली. तेव्हापासून जायचंच आहे. रस्ता आणखी बनायला सुरू आहे. खतरनाकच खडकी टाकलेत. दगदग वाजते नुसतं काटकूट. चांगलाच लांबपर्यंत असाच रस्ता दिसतोय मला वाटलं थोडा असेल जास्तच निघला हा रस्ता. खतरनाकच खडक आहे. येतोय तो, चल आपापलं चला पुढे जाऊ. तर सावकाश इकडला रोड जरा बरा दिसतोय. ही काय खडक होती. कद्दर वाचले मी तर. येईल ऋषिकेश, त्याला काय नाही, त्याचे पाय पुरतात गाडीवर, आरामात घेईल तो. गाडी खुळखुळी होत लागते मला जरा त्या हे लूज झाल्यामुळे. अरे यार वापस आला का रस्ता हा. खडकदार रस्ता. आणि काका कसलं फास्ट पळवतात. मला वाटलं संपला रस्ता. कायचं काय. हा वाचलो. अरे यार वायझर लावा. धुळी पुरतं वायझर लावते. काय यार मंदिराला असला रस्ता. देव कुठं मंदिरालाच बोलवतेस का डायरेक्ट वरी बोलवतेस. मी तर घातलीये गाडीवरून. आता बघू पुढून रस्ता कसा असेल. रस्ता बंद आहे का. काय नाही इथून उडी खायचं गाडीला खाली. हे आणखीन बनणं सुरूच आहे. आणि मी वरून घातलंय गाडी. काय करणार आता. खालून किती खराब रस्ता आहे. कौस्तुभनं पण वरूनच घातलंय गाडी. गाडीच कुळकुळी झाली डायरेक्ट माझी. मी आता थोडा ट्रिक शिकलाय. पडलं तर वाचायचं कसं. एकतर माझी हाईट नाही ना पुरत, त्याच्यामुळे थोडंसं शिकावं लागतं. टिप्स अँड ट्रिक्स. तिकडे बघा पवनचक्क्या किती आहेत. आणि सूर्याचे रेस तर एवढा सही दिसत होते सकाळी. बाहेर वापस आला रस्ता. पूर्ण रस्ता खोदून ठेवला यार यांनी. आणखीन किती दूर आहे काय आयडिया पण नाही. माझ्या नाकातून पाणी येतंय मित्रांनो. का माहिती नाही. मला सर्दी पण नाही, थंडी पण नाही. आला वापस रस्ता. काय काकाला सांगू का. काका जरा लवकर काम आवरा. आमच्यासारखे रायडर्स ज्यांच्या ॲडव्हेंचरस बाईक नाही आहेत ते कसं जाणार. तो पुढे पण नाही जाते यार. मला रस्ताच नाही माहिती. तर वाटते आता वायझर लावावं लागतील. भाई खतरनाक इल्युजन होते मला. मी पुढे जाते, डोंगर मागे जाते वाटते. वायझर लावावं लागेल. माती उडते डोळ्यात. डोळ्यात खतरनाक माती उडली. ब्लँकेट. सावधान. अरे हायलक्स आहे का इसूजू आहे. इसूजू मला वाटलं हायलक्स आहे. मला वाटतं आणखी पुढे पण असाच रस्ता आहे. काका माझ्या गँगर घालतं का बाबा. दिसतं ना पुढून येते गाडी. लेडी गाडी. अरे मी हेल्मेटचं लॉक नाही लावलं. आणि माझी वेणी पण मागे. लोकांना कळत नाही ना मग मी पोरगी का पोरग. मी गाय आणि कुत्रं समजलंच नाही. वासरू वाटलं मला गायचं ते.
बघा आत्ताच गिअर टाकलेलं ना. करा डाऊन. किती दूर आहे आणखी. वाव, छोटंसं पाणी आहे, छोटंसं नदी दिसते. नदी का बॅकवॉटर आहे. मला परत इल्युजन होत आहेत म्हणून मी वरती बघतच नाही, खाली रस्त्यावर कॉन्सन्ट्रेशन करते. कंटिन्यू राहून मागे जाते मी, पुढे जाते मी. मला फर्स्ट टाईमच असं होतं. आता किती राईड केला डोंगरवाला, कधी असं नाही झालं, पण याला होते मला. अच्छा, 2 दगडाच्या मधून टायर काढायला लागते. बापरे, इथून तर खतरनाकच रस्ता दिसतोय. नाही रे, इकडे आहे. मला वाटलं इकडे रस्ता आहे. असे रस्ते पाहिजेत ऑफरोडिंगला, आणि गाड्या पण तशा पाहिजेत ऑफरोडिंगवाला. आता जरा रस्ता ओके वाटतोय, एवढा खराब रस्ता नाही, पळू शकतो असा रस्ता आहे. डोकं दुखतंय मित्रांनो माझं इल्युजनने. बापरे, मी खालीच बघते. शी शी. PUBG मध्ये गाडी चालवल्यासारखं वाटतंय मला. आणखीन याच्यावरती एक लेअरवाला रस्ता बनतोय, पावसाळ्यापर्यंत होईल नक्कीच. होप सो. दूरो दूरो में देखा तेनू सोने, कहाँ तू कहाँ मैं. देखा के मला पुढचं येत नाही. मजा आया. इकडे जायचंय. इथून रस्ता सही बनवलाय. ही पण आत्ताच बनवलाय असं वाटतं. इकडं नाही बनवला रस्ता, तितकाच बनवला दाखवायसाठी. आता आलाय सनराईजवाला पार्ट समोर, पण सनराईज होऊन जमाना झाला. अरे एक पण असं टेम्पलचं हे नाही दिसत आहे बोर्ड, की बाबा पुढे घाटकेश्वर मंदिर आहे वगैरे. गाव पण छान आहे. पंच. अरे कोंबडी थांब, मला पण जाऊ दे. ओय भाई, ये क्या था. इथल्या लोकांना मस्त असेल जवळ, पण काही पाहिजे असेल तर यांना किती दूर जावं लागत असेल का, पूर्ण बाहेर. वापस ऑफ रोडिंग सुरू झाली आहे आपली. इथून परत वापस चांगला रस्ता सुरू झाला आहे, आणि मला पुढे परत तसाच दिसतो रस्ता. हे मला लाईफसारखं का वाटतंय. चढता उतरता तकलीफें, फिर सीधी चल रही है लाइफ, फिर प्रॉब्लम आ रहे, फिर गिर रहे हो, फिर उठ रहे हो. अरे ना, इकडं काय आहे ना, इकडं काय आहे. इकडे मला वाटतंय ऋषिकेश कुठं राहिला. चुकीचं आलं म्हणूनच थांबला असेल. इकडं तर नाही ना. नाही, मग आपला नाही तो रस्ता. चल रिटर्न. अरे पण स्ट्रेट तर काही नाहीच ना. हा, बंद आहे पुढे. हा, गाववाल्याला विचारायला लागेल का. विचारून येऊ गाववाल्यांना,
कारण रस्ता तर हाच आहे, मॅपचा फायनल रस्ता. आणि नाही मित्रांनो, मी बरोबर होते. घाटेश्वरच मंदिर आहे, घाटकेश्वर नाही. हे चुकीचं बोलला ब्लॉगमध्ये, मी बरोबरच बोलले होते. हा क्या बघायला लागेल मग वापस जाऊन. उघडे हां हां, त्या गेटच्या मध्येच आहे का? चालते. त्याची चार्जिंग संपत आहे, बॅटरी 4% राहिली होती. हो फक, चुकले का मी? वळायचं आहे का? अरे यार, चार्जिंग संपली होती डीजेची. बरोबर आहे. पूर्णच संपली रे. दाखवते रेड. ते गेले पुढे. आजोबा तर म्हणत होते काय त्याचा टायमिंग वगैरे तर नाही की ह्या टाईमला ओपन होते वगैरे. व्हायला पाहिजे ना ओपन आता. सकाळीच तर येतात लोक मंदिरला. मंदिरला कधी जाणार? रात्री थोडी जातात मंदिरला. ओके, हा रस्ता आहे का? वा, हा रस्ता होता मित्रांनो. आणि आम्ही विचार करत होतो तो रस्ता आहे. इकडे आहे का? सरळ आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. परत एक गाव आलं. अरे अरे, आलं आलं, मंदिर आलं, मंदिर दिसलं. हे आहे मंदिर. अरे ते आजोबा हात करतात. पार्किंग नाही. मंदिरात आलो. कुठे लावायची? एवढं रुडली का बोलतात? हे काय म्हटलं? लावतो ना. चांगलंच बोलतोय ना काका, आम्ही पण. हा हा, हो लावतो लावतो लावतो. एवढं काय रुडली बोलायचं? बाहेरच तर जावतोय. त्यांच्या घरात थोडी गाडी लावली. बाहेर लगे बाहेर म्हणे. असे असतात का गावची लोक? आमच्या गावाला या कधी, लोक कळतील. हा ना, भले ती लोक परेशान झाले असतील गाड्यामुळं, तर एक सांगायचं वेळ असतं ना. गाववाले लोक असे थोडे असतात. इथे गाडी पार्क केली फायनली. आणि हाच रस्ता होता तो. आता इथून चालत जायचंय आतमध्ये. काय तो माणूस रोडली बोलवत होता, बघा त्याचं घर तिथं आहे. कोण गेला तो चलत होता, तो उतरला. त्याला म्हणलं कशाला उतरला. इथं पूर्ण झाड आहेत. आणि हे आहे आपलं मंदिर. सगळे शूट करतात. घाटेश्वर मंदिर, घाटकेश्वर नाही. त्या नंदी पण आहे. हा, परत त्याला घेऊन काहीतरी बोलतील. जागा खूप सुंदर आहे, लोक चांगले नाहीत. अगोदर आपल्या नंदीचे दर्शन घेऊ, नंतर आपल्या कासाचे दर्शन घेऊ. त्याच्या मंदिरात ऐकू. अरे फोटो काढायचे. चालू का तुमचं? फोटो काढायचे ना. फोटो काढला फोटो का? कुठं काढते तो? फोटो काढला ना, बघ. काढता का? चेक करता मोबाईल? चेक करता का मोबाईल? फोटो ना.
त्या आजोबांनी या कुत्र्याला बिचारायला खूप दबावात ठेवलं वाटतं, भीतं नुसतं. 3 कुत्र्यांची गँग आले. बिस्किट संपले. तिथं एक आहे बघ, तिथं बिस्किट आहे मागे. बाप रे बाप, पिल्ले आहेत तिचे, हिचे पिल्ले आहेत ते. अरे दे आता दादा, मला पण दे बिस्किट, आम्हाला पण दे. आम्ही ते एक आहे, एक देते एकाला. ती खायत नाही वाटतं, त्याला चांगलं लागते खायला. पिल्लू हे घे. आवाज आला की आलं बघ. आवाज आला हे बघ हे बघ, झुंड मध्ये आहे ना, आता जवळ येऊन राहिलं ते. हे घे. अरे पडलं. बापरे, एवढे किल्ले तुझे. 1 2 3 4 5 कसलं पळायला लागले. कोणतं होतं काय ते, कान टाईट आहेत बघ त्याचे. हा बिचारा एकटाच थांबला इकडं, पांढरा आहे म्हणून वाईट टाकलं त्याला. पप्पा इतकी. आता पूजा आहे, थोड्या वेळात टाळ घेतले मी. येत आहेत लॉक लावून गेलेले आजोबा, हे सगळे जण आलेत. कस तू फोन घे तिथला. टाळ घेऊ आपण. घ्या तुम्ही, वाजू मी. ऋषिकेश, आता भेटेल ना आतमधला. बघू दे ना, मी काय करू मग, बघायला तर बघू दे. आले आले आले. वस्तू म्हणजे जायचं. आता स्वतःहून बोलवायला लागलं. या ना मध्ये. चप्पल काढ पिल्लू, चप्पल काढ. वाटलं यार, मंदिरात गेल्यासारखं वाटलं, नाही तर ती आजोबा जाऊच दे ना आतमध्ये. थांब ना, त्यांच्या पाया पडायच्यात मला, त्यांच्या सगळ्यांच्या. थांबा, पाया पडू द्यायचे. कर दर्शन हाताचं दर्शन झालं बा. चला कर दर्शन. चला जाऊ का, येऊ का बा. चला ए चला. मंदिर इथं आहे, मंदिरापासून थोडंसं इथून चालत खाली आलोत आणि इथून व्ह्यू बघा. चांगलाय, बघू विचारून मग राहिले तर तरी तिथं. आता इथून परत आम्ही खाली जातोय. खाली आहे बॅकवॉटर, तिथं पण चांगला व्ह्यू भेटेल. बांबूचे झाड आहेत मोठे मोठे. ह्या बांबूच्या झाडावर एवढं तर करते की खूप जुनं आहे. मजा येते का रात्री यायला का? नाईट ट्रेक केलाय का कधी? नाही बाबा, नाईट ट्रेक कराय मी नाईटला असाय पाहिजे ना पुण्यात. हे हिरवं पाणी दिसतंय इथं. हा बॅकवॉटरचं पाणी आहे. ते गाणं नाही का, हिरवं पाणी. हा हा, काहीतरी आहे. हिरवं शिवार आहे रे. हा, काळी माती निळं पाणी हिरवं शिवार. इथं कसलं ग्रीन वॉटर आहे बघा, दिसतंय का नाही माहिती नाही. सही आहे रे, हिरवळ आहे बघ ना इथं किती. इथून तिथं दूर दिसतंय ना, ते दूर ते खूप हिरवळ आहे तिथं. मग तुमचे फोटो काढायचे.
उन्हात ते फोटो तर येते का हे बघा सगळं हिरवळ 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 आहे इकडं. थोडस खाली जाऊन बघू 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 बघू. मला का दिसणार? बघा माशी बघा. अरे हा, पूर्ण माशांचा झुंड आहे इथं. तर त्याला स्कूल म्हणतात माहिती तुला? मोठा मासा तर बघ. माशांचा स्कूल असतो. काय तर खायला पाहिजे होत्या. कौस्तुभ बिस्किट आहे का रे? हा घेऊन ये बरं बघू खात्यात का. माशांना बिस्किट खाऊ यार, घालणार किती मासे जवळ आलेत आपल्या. अट्रॅक्ट करायला लागले बापरे. का मी त्यांना? त्यांना वाटायला लागले आपण खायला घेऊन आलो पाहिजे. मम्मा नाही. हे बघ हे बघ. काम झालं आता. सिरियसली मोठा पण मासा येऊ शकते बरं का. थांब हे गप्रे एवढ्या साईडला येत नाही. थांब आता मी बघ. मला टेन्शन येईल. मम्मा माझ्याकडे काय येत आहेत पण हे लोक. हे जा मला भीती वाटायला लागले. मोठा मसाला भीती वाटायला लागली. तिकडे गेलाय. आम्ही इथं दगडांचे टप्पे मारून बघते. 1 2 3 3 पडले. नाईस. मला नाही मारता येत. मला दगडच भेटे ना. कसल्या लहानपणीच्या आठवणी एकदम ताज्या व्हायला लागल्या. ओ माय गॉड. कसल्या लहानपणीच्या आम्ही आठवणी. गावाकडे असं कॅनलला पाणी आलं ना त्याच्यात असे टप्पे उडवायचे दगडाचे. आय विल ट्राय दिस. हे बघ. ओ नाईस. मी सगळ्यात शेवट नूब. चला आता कौस्तुभ. ओ चांगलं केली. लुडो क्लास. डायरेक्ट लुडो क्लास. हे इथे एवढं मोठं आंब्याचं झाड आहे आणि ह्या पूर्ण एवढ्या मोठ्या आंब्याच्या झाडावर फक्त एक छोटीशी एवढी एकच कैरी आहे. ह्याच्यामुळेच आम्हाला कळलं की आंब्याचं झाड आहे, कारण आम्ही आल्यानंतर इतकं कन्फ्यूज होतो की आंब्याचं झाड आहे का नाही. तर असं होतं हे घाटेश्वर मंदिर. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप जास्त आवडलं आहे. खूप जास्त नेचर फिलिंग प्लेस आहे हा, कारण इथं खूप जास्त असा पक्ष्यांचा आवाज, वानर वगैरे आहेत मागे, गाई गुरं कुत्रे पण आहेत आणि इथं साईडलाच बॅकवॉटर पण आहे. तुम्ही तिथं पण जाऊ शकता आणि साईडला पण खूप जास्त प्लेसेस आहेत फिरण्यासारखे. आणि हे मंदिर तर खूप छान आहे. मध्ये जा. खूप असं मध्ये गेल्यानंतर एक वेगळीच एनर्जी फील होते. तर प्लीज नक्की विजिट करा या प्लेसला. तर चला आपण आता भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.